मुंबईला काल पावसानं तुफान झोडपलं, मात्र त्यानंतर पहाटेपासून थोडीशी विश्रांती घेतली आहे पावसानं। मुंबईसह उपनगरात सध्या पावसानं उघडीप दिलेली असली तरीही कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे परिसरात पावसाची उघडझाप सुरूच आहे। दरम्यान सध्या मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा सुरळीत आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, वस्त्यांची माहिती खोपोली ठाणे तहसील कार्यालयाला देण्यात आली आहे। तिकडे कोकण किनारपट्टीवरती पावसाची संततधार सुरूच आहे। कोकणात सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, दोडा मार्ग इथं रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मालवणच्या समुद्राला उधाण आलंय। समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा आणि फेसाळणाऱ्या लाटा या किनाऱ्याला येऊन धडकत होत्या। तिकडे सातारा आणि महाबळेश्वर परिसरामध्ये तुफान पाऊस बरसला। महाबळेश्वर, कोयना परिसरामध्ये पावसाचा जोर 4थ्या दिवशीही कायम आहे, त्यामुळे निसर्गाचं रूपही इथं बदललंय। तिकडे 24 तासात झालेल्या पावसामुळे कोयना धरणात तब्बल 5 फुटानं पाण्याची पातळी वाढली आहे। गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरामध्ये 170 मिलीमीटर इतका पाऊस झालाय।